आज या ठिकाणी एक भगवं वादळ आपल्या सर्वांना दिसून येत आहे आणि या ठिकाणी काल जी सभा झाली त्या सभेमध्ये ज्या सभेची सुरुवात दोन्ही भावांनी केली ती म्हणजे एका भावाने केली की माझ्या हिंदू बांधवांनो, एका भावाने केली माझ्या मराठी भावांनो। त्यामुळे दोघांची भूमिका काय हा एक प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळी आम्ही या मुंबईचा महापौर हा महायुतीचा हिंदू आणि मराठी होईल त्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतो आणि आपण लोकांना आव्हान करताना ह्या वेगळ्या वेगळ्या भूमिका मांडतात, त्यामुळे लोकांमध्ये आता एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो। काल या ठिकाणी भाषण करताना मनसेच्या प्रमुखांनी सांगितलं, एक भावनिक त्यांनी भाषण केलं। भाषण करताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यांना आठवण झाली। परंतु आपण बघाल त्यांचा जो महायुतीचा वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब असा केला। हिंदू हृदय सम्राट हे बोलण्याचं आणि लिहिण्याचं त्यांनी टाळलं, केवळ एका विशिष्ट समाजाकरता आणि एका विशिष्ट समाजाच्या वोटिंग करता। आणि हे खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम त्यांचं दिसून आलं। त्यांनी सांगितलं की आज बाळासाहेब वरतून बघत असेल, त्यांना आनंद होत असेल, परंतु हेच जर दोघा भावांनी 18 वर्षापूर्वी हीच जर भूमिका ठेवली असती तर बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभलं असतं। दोघे भाऊ त्यावेळेस एकत्र राहिले असते तर आज ही वेळ आली नसती। त्यामुळे वारंवार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करून लोकांना एक भावनिक आव्हान आणि भावनिक वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणी प्रयत्न काल ते करत होते। काल संपूर्ण मराठी बांधवांना पण ते आव्हान करत होते की मराठी माणसाची अंतिम लढाई आहे, ही मराठी माणसाची अंतिम लढाई नाही, त्या दोन कुटुंबाची अंतिम लढाई आहे। जे दोन कुटुंब आपल्या दोन मुलांकरता, आपल्या दोन युवराजांच्या राजकीय भवितव्याकरता लढत आहेत, त्यांचं राजकीय भवितव्य चांगलं व्हावं याकरता लढत आहे। म्हणून ती मराठी माणसाची अंतिम लढाई नाहीये, ही त्यांच्या कुटुंबाची अस्तित्वाची लढाई आणि त्यांच्या कुटुंबाची अंतिम लढाई आहे। मराठी माणूस आज आहे, उद्या आहे आणि परवा पण राहणार। मराठी माणूस हजारो वर्ष या ठिकाणी राहणार, मराठी माणूस लाखो वर्ष या ठिकाणी राहणार, मराठी माणूस करोडो वर्ष या ठिकाणी राहणार। कोणी ठरवणार नाही की मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी ठेका घेतला। आज या मराठी माणसाच्या बाबतीत वारंवार ते उल्लेख करतात। खऱ्या अर्थाने गेले 25 वर्ष त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं याची पोचपावती त्यांच्याच मित्रांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये दिली। महेश मांजरेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि मुलाखत घेताना बोलले की मला मुंबई शहरात राहण्याची लाज वाटते। मुंबई शहरात राहण्याची लाज वाटते म्हणजे यांनी 25 वर्ष काय केलं नाही म्हणून त्यांना लाज वाटते। महेश मांजरेकर शिवाजी पार्क या परिसरात राहतात, म्हणजे खऱ्या अर्थाने शिवाजी पार्कात त्यांना राहायची लाज वाटते आणि शिवाजी पार्कातच त्यांचं वास्तव्य या ठिकाणी आहे। त्यामुळे एक प्रकारचं त्यांचं फेल्युअर आहे ते महेश मांजरेकर त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिलेलं आहे। त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी काही केलं नाही, त्यांनी मुंबईच्या मराठी माणसासाठी काही केलं नाही आणि त्यांनी दादरच्या पण मराठी माणसासाठी काही केलं नाही। याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्या गोष्टीचा काल त्यांनी उल्लेख केला की शिवसेनेची स्थापना त्या शिवाजी पार्कवर त्यांनी एक भावनिक सगळं कौटुंबिक सगळ्यांची नावं घेतली, परंतु शिवसेनेची स्थापना ही खांडके बिल्डिंग मध्ये झाली। त्या खांडके बिल्डिंगचा जो पुनर्विकास आहे गेले कित्येक वर्ष रखडलाय, त्याच्याबद्दल एकही शब्द कधी उच्चारत नाही, त्याबद्दल कधी मोर्चा काढला नाही, त्याबद्दल मुख्यमंत्री असताना कधी विचार पण केला नाही, निर्णय पण घेतला नाही। आणि ते दादरकरांकरता, दादरच्या मराठी माणसाकरता पण ते काय करू शकले नाही। आज खेड गल्ली असतील, इतर कित्येक अशा ज्या बिल्डिंग आहेत, सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे सेना भवनच्या मागच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या 17 वर्ष झाल्या डेमॉलिश झालेल्या आहेत आणि साधारण 700 ते कुटुंब, मराठी कुटुंब आज मुंबईच्या बाहेर राहत आहेत, त्यांना स्वतःचं घर मिळत नाही। त्यामुळे जो सेना भवनच्या मागच्या मराठी माणसाला न्याय देऊ शकत नाही, जो दादर मधल्या मराठी माणसाला न्याय देऊ शकत नाही, तो मुंबईतल्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला कसा न्याय देऊ शकतो हा एक प्रश्न आता मराठी माणसाच्या मध्ये निर्माण झालेला आहे। काल या ठिकाणी युवराजांनी पण आपलं एक प्रेझेंटेशन दाखवलं, यापूर्वी पण त्यांनी एक वर्कशॉप दाखवलं आणि त्या वर्कशॉप मध्ये
त्यांचं अर्धवट माहितीचा अर्धवट होमवर्क केलेला तो वर्कशॉप होता। काल पण त्यांची तीच परिस्थिती होती। काल या ठिकाणी संदीप देशपांडे यांनी पण माझ्या नावाचा उल्लेख केला की कोस्टल रोड राहुल शेवाळे असताना झाला। होय, कोस्टल रोड मी ज्यावेळी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होतो त्यावेळी मी आणि सुबोध कुमार आम्ही दोघांनी तो प्रस्ताव खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेत पहिला ठेवला। कारण कोस्टल रोड हा 1966 ला त्याचं डीपी मध्ये रिझर्वेशन आहे। 1966 ला मुंबईच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कोस्टल रोडची प्रोव्हिजन होती, परंतु कुठल्याही राजकीय नेत्यांनी त्या संदर्भातला विचार केला नाही आणि कुठल्याही पक्षाने पण त्याचा विचार केला नाही। परंतु आम्ही त्यावेळी सुबोध कुमार आणि मी असताना तो प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर आम्हीच उद्धव साहेबांना सांगितलं की हा 1966 पर्यंत हा प्रस्ताव प्रलंबित आहे, आपण तो केला पाहिजे। म्हणून मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख करतो की कोस्टल रोड मध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची। कारण ते दोघे नसले असते तर हा कोस्टल रोड झालाच नसता। कारण कोस्टल रोडच्या ज्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या परवानग्या आहेत आणि सुप्रीम कोर्ट मध्ये जी लढाई आहे ती जर कोणी जिंकली असेल ती माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यावेळेचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी सर्वात फास्ट काम करून कोस्टल रोड पूर्ण केलं। त्यामुळे त्याचं संपूर्ण श्रेय हे महायुतीचं आहे। आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की त्यांनी ज्या गोष्टीचा श्रेय घेतलं त्या गोष्टीचं श्रेय त्यांना कधी ते घेऊ शकत नाही, त्यांचा हक्कच नाही। त्याचं उदाहरण म्हणजे 2002 ला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यावेळी शिवसेनेला 97 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीला 35 जागा मिळाल्या। म्हणजे महापौर बनवायला 114 जागा लागतात। भारतीय जनता पार्टी शिवाय महापौर झालाच नसता। 2007 ला शिवसेनेला 84 जागा मिळाल्या, भारतीय जनता पार्टीला 28 जागा मिळाल्या। म्हणजे त्यावेळी पण शिवसेनेला बहुमत नव्हतं, शिवसेनेला भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टने शिवसेनेचा महापौर झाला। आणि त्यानंतर 2012 ला शिवसेनेच्या 84 जागा होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पण 40 का 50 जागा होत्या आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टने महापौर झाला। आणि 2017 ला भारतीय जनता पार्टीच्या 84 जागा होत्या आणि शिवसेनेच्या 85 जागा होत्या। भारतीय जनता पार्टीकडे संख्याबळ असून सुद्धा त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की महापौर हा शिवसेनेचा असावा आणि भारतीय जनता पार्टी पहारेकऱ्याची भूमिका करणार। म्हणजे त्यावेळी पण भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टने हा महापौर झाला होता। 2002 पासून आतापर्यंत शिवसेनेला त्यावेळी कधीच बहुमत नव्हतं, 114 नगरसेवक कधीच निवडून आले नव्हते। त्यामुळे शिवसेनेचा महापौर त्यावेळी बसलेला तो भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टने बसला होता। त्यामुळे जी कामं झाली होती ती भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने आणि महायुतीच्या माध्यमातूनच झालेली। त्यामुळे युवराजांना कुठलंही जे काल त्यांनी कामं दाखवली त्यातलं कुठलंही क्रेडिट ते घेऊ शकत नाही। त्यांनी जो वचननामा सादर केला त्या वचननाम्यातल्या ज्या 4-5 बहुतेक ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही। कारण मुंबई महानगरपालिकेचा 1888 चा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये जी प्रोव्हिजन आहे, जी मुंबई महानगरपालिकेची बंधनकारक कर्तव्य आहे तेवढीच मुंबई महानगरपालिका करू शकते। आता त्यांनी त्यांच्या प्रस्तावात लिहिलेले आहे 700 स्क्वेअर फीटच्या ज्या घरांना आम्ही कर माफ करणार, हा प्रस्ताव यूडी डिपार्टमेंट मंत्रिमंडळात सादर करतो, मंत्रिमंडळ तो विधानसभेत मंजुरीला पाठवतो, विधानसभेतून तो विधान परिषदेत मंजुरीला पाठवतो, तेव्हाच त्याला मंजुरी मिळते। म्हणजे राज्य सरकारची त्याला मंजुरी लागते आणि राज्य सरकारमध्ये बहुमत कोणाचं आहे ते महायुतीचं आहे। केवळ 20 आमदारांच्या जोरावर विधानसभेमध्ये कुठलाही प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही। विधानसभेत कुठल्याही परिस्थितीत बहुमत लागतं आणि दोघांकडे उबाटाकडे आणि मनसेकडे कुठलंच बहुमत हे राज्यसभेत नाही। महाविद्यालयाच्या बाबतीत पण त्यांनी सांगितलं महाविद्यालयाचा संपूर्ण अधिकार उच्च शिक्षण मंत्रालयाचा आहे आणि या संदर्भातला राज्य सरकारचा अधिकार आहे। त्याही ठिकाणी त्यांच्याकडे बहुमत नसल्या कारणामुळे ते स्वतः करू शकत नाहीये। मेडिकल कॉलेजचा त्यांनी काल उच्चार केला, मेडिकल कॉलेज ही केंद्राच्या नॅशनल मेडिकल कमिशन यांचा जो मंजुरीचा अधिकार आहे त्या तिथे पण केंद्रात पण त्यांच्याकडे मेजॉरिटी नाही, केवळ 7-8 खासदार आहेत। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय त्यांचा वचननामा पुरा होऊ शकत नाही। आणि दुसरीकडे जर आपण बघाल तर नेहमीच आपलं जे महायुतीचं सरकार आहे ते वोट चोरीचं सरकार आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत नेहमीच घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलतात की उपमुख्यमंत्री म्हणजे हा एक वैधानिक दर्जा नाही। त्यामुळे एकीकडे आरोप करताना दुसरीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकारांचा
तुम्ही वचननामा सादर करतात ही लोकांची दिशाभूल आहे आणि मराठी माणसाला आता कळून चकलेलं आहे की मराठी माणसाचं जे उज्ज्वल भवितव्य आहे आणि आपल्या परिवाराचं भविष्य आहे ते केवळ महायुतीच पूर्ण करू शकते, कारण महायुतीच्या माध्यमातूनच या संपूर्ण मुंबई शहरात हा जो विकास झालेला आहे, गेले कित्येक वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर असतील, हाऊसिंग डिपार्टमेंट असेल, घरांचे जे प्रश्न आहेत ते जर कोणी मार्गी लावले असेल तर ते महायुतीने मार्गी लावले असेल. म्हणून यावेळी लोकांनी एक संकल्प केलाय, कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महायुतीचा जो महापौर हा 16 तारखेला बसवायचा संकल्प लोकांनी केलेला आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे संपूर्ण मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहतील, कारण जो मराठीचा त्यांनी वारंवार भावनिक आव्हान केलं, त्यांच्या वचननाम्यात त्यांनी साधा मराठी शब्दाचा पण उल्लेख केला नाही. तर त्या संदर्भात मनसे प्रमुखांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला तर पत्रकाराला मनसे प्रमुखांनी उत्तर दिलं की इलेक्शन कमिशनमुळे आम्ही मराठीचा त्यात उल्लेख केला नाही, पण आपण वचननामा बघा, त्यामध्ये मराठी भाषेसाठी, मराठी लोकांकरता आणि सर्व गोष्टींकरता आपण अभिमानाने त्याचा उल्लेख केला. इलेक्शन कमिशनचा कुठलंही बंधन त्यात लागत नाहीये. त्यामुळे खोटं बोलून केवळ मुंबईकर म्हणून असा उल्लेख करून मराठी माणसांचा त्यांनी अपमान केला नाही. मराठी माणसांच्या बद्दल त्यांची जी भावना आहे तो खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. त्यामुळे आता सर्वांनी, मुंबईकर असतील, मराठी बांधव असतील, सर्व धर्म, सर्व समाजातील लोक यांनी सर्वांनी आता संकल्प केलाय महायुतीच्या पाठीशी उभे राहायचे आणि या महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राहुलजी. मी आता विनंती करतो पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे श्री जयदीप कवा